सेलू, गंगाखेड, पालाम, सोनपेठ, पाथरी आणि परभणी जिल्ह्यातून सर्व उपस्थित झाले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व नेते जिल्ह्यातले गावागावात जाणार आहेत, बूथवरती जाणार आहेत, त्या ठिकाणी भाजप 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 भाजपमय वातावरण करणारे। आमच्या मनामध्ये भाजपाचा उमेदवार काम। आता जी अन्न सुरक्षा योजना जी 2028 पर्यंत मोदीजींनी आमच्या मनामध्ये भाजपाचा उमेदवार पस्तीस 40 वर्षापासून शिवसेनाचे बालेकिल्ला म्हणून परभणीला ओळखत जाते आणि परभणीत धनुष्यबाण हे परभणी जिल्ह्यानं दिलेलं आहे आणि हे जागा 100% आम्ही लढविणार आहे। आमच्याकडे 150 नगरसेवक, 22 जिल्हा परिषद सदस्य, 200 सरपंच, मार्केट कमिटीचे संचालक, एक मोठी ताकद जिल्ह्यात मतदारसंघात शिवसेनाकडे आहे। आणि जे एकनाथ शिंदे साहेबाचं काम आहे, आज जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेब गोरगरिबाचं काम करत आहे, महाराष्ट्राला पुढे न्यायचं काम करायचं आहे, त्यांचेच पावलावर पाऊल ठेवून आम्ही परभणी जिल्ह्यात काम करत आहे। आणि ते पद्धतीत आमची एक मोठी आज आढावा बैठक झाली आणि 100% हे जागा आमच्याकडे राहणार आहे आणि आमची ताकद जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहे। आज राष्ट्रवादीची अवस्था बघा, परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी जे जागा मागत आहे, राष्ट्रवादीची आज परिस्थिती काय। आमच्याकडे राष्ट्रवादीचे पूर्णाचे नगरसेवक असू, काँग्रेसचे हिंगोलीचे असू, जिंतूरचे असू, पाथरीचे असू, आज 150 नगरसेवक, आजी माजी नगरसेवक आमच्याकडे। एक जिल्ह्यात आमची मोठी ताकद आहे शिवसेनाची। 100% एकनाथ शिंदे साहेबाचे वर आज जे विश्वास लोकांचा निर्माण झालेला आहे, ते विश्वासाला पुढे न्यायचं काम करू आणि पारंपरिक सीट आमची जे शिवसेनाचा बालेकिल्ला आहे ते सीट आम्ही घेणार आणि 100% आमचा शिवसेनाचा उमेदवार आम्ही निवडून आणणार। महायुतीतून परभणी लोकसभेचा उमेदवार हा भाजपचा असला पाहिजे असा आग्रह आमचा सर्व भारतीय जनता पार्टीचा परभणी जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा आहे। कारण की मोदीजींच्या कामावरती जनतेचा विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन ही गाव पातळीपर्यंत मजबूत आहे। त्यामुळे साहजिक आम्ही तशी मागणी करणार। शेवटी आमच्या नेतृत्वाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य असणार आणि या परभणी लोकसभेमधून मोदीजींचा 400 पारचा नारा पूर्ण करण्यासाठी आपला खासदार हा मोदीजींच्या भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा, महायुतीचा निवडून येईल यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातले आम्ही सगळे पदाधिकारी आग्रही आहोत आणि आम्ही आमच्या इच्छा नेतृत्वाकडे मांडलेल्या आहेत। शेवटी नेतृत्व जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असणार आहे। म्हणजे परभणीचा खासदार जो होणार आहे भावी तो भाजपच्या चिन्हावर व्हावा असं वाटतं। आम्ही तशी मागणी केलेली आहे। नेमकी काय मागणी केली की भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार द्यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।